तर कालचा संध्याकाळचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. भावाला बघायला गेलेली, बरेच दिवस 2-3 दिवस तरी गेली नव्हती, म्हणून प्रमिला हॉस्पिटलमध्ये गेलेली. तिथून घरी आलो आम्ही आणि रात्रीच्या जेवणाला होती मटकीची भाजी, पावट्याची भाजी, कढी आणि चपाती. शनिवार होता त्याच्यामुळे छान पिक्चर बघितला आणि झोपी गेलेला आहोत. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचा इथे चहा झालेला आहे आणि इथे ना छानपैकी गरम गरम उपमा मी करत आहे. रवा भाजून घेतला आणि मुगाची डाळ आणि बटाटा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि साईडला ना सोड्यांचा रस्सा करते. वाटप तयारच होता माझ्याकडे, सोडेही भिजत घातलेले, सोडे आणि बटाटा असं रस्सा करणार आहे. आणि ना आज किराणा भरायला जायचं आणि सकाळपासून पाऊस खूप पडत आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं पटापट नाश्ताही करून घ्या आणि सोबत बाजूला जेवणही करून घेऊया. तर मला नॉनव्हेजमध्ये कोकम टाकल्यानं तर खूप छान आवडतं म्हणजे, आणि कैरी असेल तर अतिउत्तम, पण कोकम टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हलवून घेणार आता. आणि एका साईडला तो उपम्याची तयारी चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे. एकदम सॉफ्ट आणि टेस्टी झालेला होता. आणि सॉफ्ट होण्यासाठी ना थोडंसं पाण्याचा मारा मी जास्त घेतलेला होता आणि फक्त एवढंच की मीठ बरोबर पाहिजे त्याच्यामध्ये, मग काही प्रॉब्लेम होत नाही. तर आम्ही नाश्ता केला आणि थोड्या वेळाने निघालो रिलायन्स मॉलमध्ये, जिथे आमच्याकडे खारेगावला आहे तिथे. साखर आणि तांदूळ संपलेले होते घरातले, म्हणजे कमी झालेले, तर मी पटापट घेतले. इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे आणि अमूल साखर भरवते. साधारण 2 महिन्याचं सामान मी भरते. तर यावेळी जास्त घ्यायचं नव्हतं. डाळी बिळी होत्या आणि गहू पण होते. तर फक्त जे महत्त्वाचं सामान आहे ना ते घेतलं. आणि हां, मुलांसाठी घेतलेलं आहे जास्त यावेळेस, कारण अर्णवना सकाळी लवकर शाळेत जातो, कधी मी उठत नाही, त्याच्यामुळे मी अर्णवला लागेल ना ह्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. तिथे उडदाची डाळ आहे, क्वालिटी खूप बेस्ट होती, त्याच्यामुळे मी थोड्याशा डाळी घेतलेल्या. मसूर डाळ पण घेतलेली आहे, मला ना लाल मसूर डाळ खूप आवडते. तर इथलं जे हे ग्रोसरीचं भाग आहे ना तो घेऊन झाला सगळा. आणि मग इथे जे मुलांसाठी असं डीप फ्राय करून खायला घेतात ना, तर ह्याच्यामधले मी बरेच प्रकार घेतलेले आहेत मुलांसाठी खायला. हे बघा, पोटॅटो असू दे किंवा व्हेजिटेबल वगैरे असू दे, यम्मीच असं हे घेतलेलं आहे बघा. हे 126.99. तर हे मी घेतलेलं आहे, मुलांना लागतं खायला म्हणून. यावेळी सामान जास्त काही घ्यायचा नव्हता, त्याच्यामुळे मुलांचं बऱ्यापैकी मी खायचं सामान घेतलेलं आहे. यावेळेस ना इथे ना मला ही वेगळी कंपनी वाटली म्हणून आम्ही ट्राय करायलाही घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये सोबत दूधही घेतलेलं आहे, गोवर्धन दूध घेतलेलं आहे. नारळ ना 34 रुपयाला होते इथे, पण गावावरून आईने पाठवलेले नारळ बरेच आहेत, त्याच्यामुळे मी नारळ घेतले नाही आहेत. साबणांच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो ना तर मला तिथे काय घ्यायचंच नव्हतं, म्हणून जास्त नाही फिरलो आम्ही तिकडे. इथे ना एरोप्लेन होते छोटी, तर अमूल इथे ट्राय करून बघते व्यवस्थित आहेत का, म्हणजे घ्यायला मुलांसाठी. तर एवढं सामान झालेलं. तर 2 बॅगा झालेल्या आहेत आणि आम्ही निघालो आता घरी जायला, कारण पप्पा आणि दीदी होती जेवायला सोबत. मंटीही वेट करवते. तर साधारण 1 वाजला असेल आम्हाला. इथे पाऊस नाही, तर अमोलला म्हटलं चला पटकन बिलिंग करून घेऊ आणि तसंच लगेच जाऊ. तर घरी आलो, जेवलो, आराम केला, छान झोपही झाल्यानंतर चहा ठेवलेला आहे ते, आणि चहा प्यायला या तुम्ही. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.